जगाबरोबर भारतामध्ये बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारतामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये म्हणजे छत्तीसगड, झारखंड, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर गडचिरोली, नंदुरबार, चंद्रपूर, अमरावतीचा काही भाग आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दुष्काळी पट्टा आहे तर अशा ठिकाणी उदाहरणार्थ मराठवाडा, त्यातले त्यात ऊसतोडीवर जाणारे जे मजूर आहेत त्यांच्या मुलींची लग्न लवकर केली जातात. त्याचं कारण की एक कोयता वाढतोय आणि त्यांना उचल मिळते. हे गव्हर्नमेंटला सगळं माहीत आहे, अधिकाऱ्याला माहीत आहे, गावातल्या सरपंचाला, कमिटीला, समाजाला सगळ्याला माहिती आहे. आणि बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कितीही जरी प्रयत्न केले तरी काय फायदा होणार नाही. कारण बालविवाह होणार आहे माहिती झालं तर सांगणार कोण? पोलीस डिपार्टमेंटला. गावात वाईट होणार कोण? आणि मग अशाच टायमाला जो कोणी तक्रार करीन त्याचं नाव जर ओपन जर झालं तर माणसाला गावात राहायचं असतं. कुठलाही माणूस कुठलेही कुरापत काढून एखादं भांडणं काढू शकतो आणि नंतर ते भांडणाचं रूपांतर पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीमध्ये लोकांना ह्या भानगडीमध्ये रस नाही. म्हणून एका ठिकाणी मार्गदर्शन करत असताना 21 वर्षापेक्षा खालचा मुलगा आणि 18 वर्षापेक्षा खालच्या मुलीचा विवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे असं मी मार्गदर्शन करत असताना एक महिला पटकन उठली. ते म्हणले आम्ही भटक्या समाजातले, आमच्या मुली 13-14 वर्षामध्ये वयात येतात, ती मुलगीला पाळे आले की आमची झोप उडती. आमच्या समाजा नाही तर प्रत्येक समाजामधल्या आईबापाला काळजी असते की आपल्या मुलीचं हे काचेचं भांडं आहे, तिला तडा जाऊ नाही, तिचा पाऊल वाकडा पडू नाही. जर तिचा पाऊल वाकडा पडला तर आमच्या घराण्याची आबरू जाती. आता सरकारने काढलं की 18 वर्षापर्यंत लग्नच करायचं नाही म्हणून ते सरकारवर टीका करत होती. सरकारची कुठं आबरू जाती? आमच्या घराण्याची आबरू जाती. मग मी म्हटलं 12वीपर्यंत मुलगीला शाळेत घाला, इष्टीचा पास आहे, फुकट आहे, आजूबाजूला शाळा आहेत. ते म्हणले अहो शाळेत गेल्यावर मोबाईलचा उपयोग करून तर सगळा घोटाळा झाला आहे. आज 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी, खूप कमी मुली अशा असतात की त्यांना हातून त्यांची काहीतरी चूक झालेली नसेल. मग म्हणून हे सरकारचं आम्हाला काय केलं पाहिजे मी तिला विचारलं. ती म्हटली मला कुठं काय सांगता येतं, तुम्ही जरा विचार कर ना, एवढं तुम्ही बडबड करताय, लोकांना सांगताय, तुम्हीच मार्ग काढा, सरकारला सांगा. आणि मग त्याच्यावर मला एक प्रश्न पडला की याला मार्ग काय काढावा लागेल. मग फिरून फिरून मनुष्य येतोय कुठं की आपल्या मुलीचा वाकडा पाऊल पडू नये, काचेच्या भांड्याला तडा जाऊ नये, आपल्या घराण्याची आबरू जाऊ नाही. मग यासाठी त्या मुलीचा वाकडा पाऊल पडू नये म्हणून आम्हाला एक सूचना, एक कल्पना सुचलेली आहे आणि ती म्हणजे राईट टू सेक्स एज्युकेशन. मुलगी 7वीत असताना आणि मुलगा 8वी-9वीत असताना मुलींना महिला डॉक्टरांनी, मुलांना पुरुष डॉक्टरांनी वयात आल्यानंतर काय काय बदल होतात आणि ते नैसर्गिक बदल आहेत, ते काय देवाधर्माचे बदल नाहीत. आणि मग 18 वर्षाच्या आत जर आपल्याकडून एखादं प्रेम प्रकरण घडलं, दिवस गेले, पाळी चुकली, कुणी बघितलं, कुणी मोबाईलवर फोटो काढला, कुणी ते कुठं शेअर केला, आपल्या घरांची आबरू गेली किंवा पळून जाऊन लग्न केलं, तेव्हा मुलगा दुसऱ्या जातीचा आहे, आंतरजातीय असेल, आंतरधर्मीय असेल. कारण प्रेमाला कुठल्याही प्रकारची जात लागत नाही, वेळ लागत नाही, काळ लागत नाही आणि तिथं जात हा प्रकार आडवा येत नाही. अशा वेळेस जर काही प्रॉब्लेम झाला तर जातीमध्ये दंगली होतात, खून खराबा होतो.
कदाचित त्या मुलीचा काटा काढला जातो, ती मुलाबरोबर लग्न केलं तर दोघाचा बी गोड बोलून काटा काढला जातो. आणि विशेषतः हे मुलीकडचे आईवडील काटा जास्त काढतात मुलाच्या आईवडिलापेक्षा. म्हणून मला असं वाटतं की राईट टू सेक्स एज्युकेशन झाल्यानंतर 100% बालविवाह रोखणार नाहीत. आणि असं काय प्रकरण झालं की मग घरच्यांनी म्हणायचं की आता ही पोरगी काहीतरी गडबड करीन, अब्रू जाईन, ह्याच्यापेक्षा हिला बघा एखादं पोरगं आणि द्या लावून हिला हळद आणि ला घराच्या बाहेर पिढा. म्हणजे आपण जन्म दिलेल्या मुलीला आपण तिला पिढा म्हणतो आणि नंतर तिच्या मनाविरोधात किंवा दुसऱ्या मुलाबरोबर आपण लग्न लावून देतो. बाल विवाहामध्ये जास्त प्रकरणं अशा प्रकारामुळे घडतात. म्हणून माझी समाजाला विनंती, शासनाला विनंती आहे की राईट टू सेक्स एज्युकेशन हे प्रत्येक शाळेमध्ये बंधनकारक जर केलं तर ह्याची तीव्रता काही प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो. 100% बालविवाह थांबतील असा माझा दावा नाही. धन्यवाद.